चिपलून नगर पालिका चुनाव में महाविकास आघाड़ी का फॉर्मूला अभी तय नहीं हुआ है। हालांकि कांग्रेस, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी और उद्धव ठाकरे शिवसेना तीनों पार्टियों ने अपने नॉमिनेशन पेपर फाइल कर दिए हैं, जबकि आखिर में अलायंस से सिर्फ एक ही उम्मीदवार होगा। फाइनल अनाउंसमेंट होने से पहले ही कांग्रेस और एनसीपी के बीच टकराव शुरू हो गया की आघाडीमध्ये धर्म पाळला गेला पाहिजे। मात्र रमेश कदमांची स्टेटमेंट येते, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण मागे घेण्यासाठी भरलेलं नाही आहे उमेदवारी अर्ज। काय वाटतंय, हा तिढा कायम राहिला तर कसं हे राजकारण जाईल, कशा ठरवला जाईल, काय वाटतंय आपल्याला? मला असं वाटत नाही की रमेशजींना जर सांगितलं गेलं की तुम्ही राहायचं नाही आणि आघाडीने तिकीट आमच्या कॅन्डिडेटचं पक्क केलं तर ते इलेक्शन लढणार नाहीत, कारण तितके ते समजूतदार आहेत। अशा रीतीनं खेळ खेळणं ते करतील असं मला नाही वाटत। आता आणि असं आहे, त्यांचे संबंध राजकारण नेमकं काय त्यांचं त्यांनी ते पाहिलं पाहिजे। तुमचं राजकारण हे बीजेपीच्या विरोधातलं आहे की हात मिळवण्याचं आहे? नेमकं राजकारण तुमचं काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं। हे कसं आहे, हा स्वाभिमानाचा मुद्दा नाही आहे, हा या देशामध्ये आयडिओलॉजीचा मुद्दा आता सगळ्यात महत्त्वाचा झालेला आहे। तुम्ही काय राहणार, हा देशाची घटना राहणार की नाही, हा देश असंच राहणार की नाही? हा देश गांधी म्हणाले, नेहरू म्हणाले, बाबासाहेब म्हणाले, मौलाना आझाद म्हणाले तसा राहणार की गोळवलकर सावरकरासारखा राहणार? हा खरा मुद्दा आहे। आणि त्याच्यासाठी हट्ट धरणं की मीच असलो पाहिजे असं चुकीचं आहे। आता तरुण मंडळींना पुढं आणलं पाहिजे आणि ते जे म्हणतात की मी फार चालतो बिलतो, तर ते मी चालतो, मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे तरी मी 7-8 किलोमीटर जातो। राहुलजींच्या यात्रेमध्ये एक दिवस तर मी 20-22 किलोमीटर चाललो। पण धर्म हा आघाडी धर्म हा पाळला जाणार नाही असं वाटतंय। इलेक्शनची जी तयारी दिसते त्यांनी तर इशारा देऊन टाकलेला आहे की आपण लढणारच आहोत आणि तुम्ही म्हणताय की ते मागं घेतील। एकूण कसं बघताय, हे टिकेल? नाही, आघाडीचा धर्म त्यांना पाळायचा असेल, त्यांचं काय नेमकं सांगता येतं। मधल्या काळात ते काँग्रेसमध्ये आले, त्यानंतर बीजेपीमध्ये गेले, त्यानंतर ते परत राष्ट्रवादीकडे गेले, आता आणखी कुठे जाण्याचं ते विचार करतायत मला माहिती नाही। आघाडीचा धर्म हा कशासाठी? आघाडीचा धर्म म्हणजे काय? आयडिओलॉजीचा संबंध आहे याच्याशी। ती आयडिओलॉजी तुम्ही कुठली म्हणता? काय नेमकं राजकारण कशासाठी करायचं आहे? या कोकणातले इतके प्रश्न आहेत। आपला रोड हा गेली 14 वर्ष 15 वर्ष मी 7 वेळा तिथे सत्याग्रह केलेला आहे तरी तो रोड होत नाही। त्याच्यावर आपण काय करतो का? आपण काय बोलतो का? इथे त्या हिरवी लाईन आणि पिवळी लाईन काय काय केलेलं आहे, निळी लाईन, हे सगळं जे आहे हे चुकीचं आहे। तुम्ही गाळ काढत नाही, त्याच्यामधून होत आहे। आणि आजसुद्धा कालूस त्याच्या पुढे गाळ काढला गेलेलाच नाही आणि गाळ काढला गेला तो पहिल्यांदा वरचा नंतर खालचा, असं कधी होतं का? हे सगळे प्रश्न जे आहेत ना ते सगळे मी आधी उमेदवारी अर्ज थांबण्यासाठी कधी भरतच नाही काय, त्यामुळे तो भरला आहे तो लढण्यासाठीच भरला आहे आणि लढणार आणि निवडून पण येणार। मी अजूनही आणखी 2-3 इलेक्शन खेळू शकतो, अडचण काहीच नाही। त्यामुळे हुसेन असंही म्हणाले की आमदार झालेला माणूस नगराध्यक्ष कसा होऊ शकतो, खाली कसा येईल, वरच जायला पाहिजे। हा तरी काँग्रेसच्या उष्णाबाई खलपेला प्रश्न विचारावा। त्या पण आमदार होत्या, त्या नगराध्यक्ष म्हणून फॉर्म भरलाच ना त्यांनी। जे टीका करतात त्यांना एवढंच विचारा की भाई महिन्याला चालतात ते तुम्ही आयुष्यामध्ये चाललायत काय? समजलं? मी दिवसाला जवळजवळ 7 किलोमीटर चालतो, त्यांचं चालणं किती होतं ते विचारा। त्यामुळे त्याच्यावर मी काय अवलंबून नाही आहे। तोपर्यंत लोकांचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी हा काम करत राहणार आणि तोपर्यंत लोक जसं सांगतील तसं वागणार। आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण वरपासून खालपर्यंत आघाड्या आहेत, त्यामुळे आघाडीचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार। ज्यांना आमच्याबरोबर यायचं असेल ते आमच्याबरोबर येतील, जी येणार नाहीत त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे। परंतु आता भास्करराव जाधव आणि मी दोघे आम्ही एकत्र आहोत आणि उबाटा आणि राष्ट्रवादी आमची हे आम्ही एकत्रितपणे लढणारच आहोत। काय बारीक सारीक सीटचं असेल तर आम्ही दोघेजण बसून त्यामध्ये निश्चितपणे तोडगा काढू, पण शिवसेना, उबाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार ही अलायन्स मात्र निश्चितपणे राहणार।